नमस्कार मंडळी, मी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पुण्याची फेमस अशी मँगो मस्तानी तयार करूया, जे की अगदी बोटावर मोजता येईल इतक्या कमी साहित्यात तयार होते आणि झटपटसुद्धा। जास्तीचे साहित्य लागत नसल्यामुळे आपण ही मँगो मस्तानी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। साधारण 10 ते 15 मिनिटात मस्त अशी थंडगार मस्तानी आपण तयार करू शकतो। बाहेर हीच मँगो मस्तानी घ्यायला गेलो ना आपण तर 70 ते 80 रुपयाला एक ग्लास भेटतो। तर मग घरच्या घरी अशी तुम्ही सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता। त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि 1 वाटी आंब्याचं गर घेतलेलं आहे। इथे मी हापूस आंबा वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकता। छान असा आंब्याचा गर काढून घेतला। त्याच्यानंतर आंबा बऱ्यापैकी गोड आहे, त्याच्यामुळे मी 3 ते 4 चमचे साखर घालून घेतलेला आहे। तुम्ही तुमचा आंबा कितपत गोड आहे याच्यानुसार साखर घालून घेऊ शकता। मिल्कशेक छान क्रीमी तयार होण्यासाठी इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम घालून घेतलेली आहे, साधारण 2 चमचा। इथे तुम्ही मँगो आईस्क्रीमसुद्धा वापरू शकता। आणि 1 कप इतकं दूध घातलेलं आहे, उकळून गार केलेलं दूध घालायचं आणि छान असं मिक्सरला आपल्याला हे फिरून घ्यायचं। छान बघा थंडगार असा मिल्कशेक तयार झालेला आहे। मस्तानी प्यायला आवडत नसेल तर थंडगार मिल्कशेकसुद्धा तुम्ही तयार करू शकता, खूप छान लागतो चवीला आणि हेल्दीसुद्धा आहे। मस्तानी तयार करण्यासाठी आंब्याचे छोटे छोटे काप घालायचे, त्याच्यानंतर 1 स्क्यूब व्हॅनिला आईस्क्रीम किंवा मँगो आईस्क्रीमसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। त्याच्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घ्यायचं, आवडत असल्यास अजून टुटी फुटीसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता, म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतं आणि खायलासुद्धा छान लागतं। नंतर आपण थंडगार मिल्कशेक तयार केलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचं। एकदा पुन्हा आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम घालून घ्यायचं। व्हॅनिला आईस्क्रीम भरपूर आवडत असल्यास तुम्ही जास्तसुद्धा घालून घेऊ शकता। नंतर आंब्याचे काप घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण हे ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि वरनं टुटी फुटी घालायचे तुमच्याकडे असेल तर। आणि एक आपल्याकडे चेरी भेटते ना, ती चेरीसुद्धा घालून घेऊ शकता, म्हणजे अजून छान दिसतं। बघा किती छान अशी घरच्या घरी आपण मँगो मस्तानी तयार केलेली आहे की नाही, किती सोपी। मग कशाला बाहेरची मस्तानी खायची, महागसुद्धा आहे आणि आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि कमी साहित्यात। तर मग बाहेरला कशाची खायची, बाहेरनं अगदी अनहायजेनिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण एकदम सोप्या पद्धतीने तयार करू शकतो। आणि आपल्या हाताने तयार केलेले असल्यामुळे आपल्याला एक तसल्ली असते की आपण एकदम स्वच्छता राखून हे पदार्थ तयार केलेले आहे आणि मुलांनासुद्धा गिल्ट फ्री खायला देऊ शकतो। तर कशी वाटली आजची साधी सोपी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रमैत्रीण तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा। पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत। धन्यवाद।